हॅलो, गुड आफ्टरनून. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेहमी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे बेसिक अँड डेरिव्हेटिव्ह स्ट्रक्चर मधला. कंपल्सरी इंग्लिश मध्ये पण आहे, मायनर इंग्लिश मध्ये आहे किंवा विशेष करून लिंग्विस्टिकच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो. लिंग्विस्टिक्स मध्ये पण हा प्रश्न आहे. तो प्रश्न आहे, पहिला टॉपिक आहे इन्व्हर्जन ऑब्लिक फ्रंटिंग. व्हॉट इज मीन बाय द टर्म इन्व्हर्जन? Inversion is defined as the exchange of subject and verb or exchange of the word order. The word order is not given in the correct way. The word order is given in the wrong way. That is known as a inversion. This is also one kind of the figure of speech. एक प्रकारचा एक फिगर ऑफ स्पीच पण आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ वर्ड ऑर्डर. एक्सचेंज ऑफ वर्ड ऑर्डर इज नोन ॲज अ इन्व्हर्जन. म्हणजे जे नॉर्मल वर्ड ऑर्डर असते ते वर्ड ऑर्डर बदल जाते, त्याला म्हणायचं इन्व्हर्जन. आता फॉर एक्झाम्पल असं एखादं एक्झाम्पल आहे पहा, तुम्ही पाहू शकता इथं. फॉर एक्झाम्पल किंवा वाक्यामध्ये किंवा दिलेल्या सेंटेन्स मध्ये जनरली इंग्लिशमध्ये सर्वसाधारणपणे वर्ड ऑर्डर काय असते? इंग्लिशमध्ये वर्ड ऑर्डर काय असते? तर हे वर्ड ऑर्डर असते इंग्लिशमध्ये साधारणपणे SPOCA ही कॉमन वर्ड ऑर्डर इंग्लिशमध्ये. म्हणजे सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल हे सर्व वाक्य असणारे. एक तर सब्जेक्ट, प्रेडिकेट SP किंवा SPO, SPC, SPA किंवा SPOC असे वाक्य रचना असते. हे झाले वर्ड ऑर्डर, कॉमन वर्ड ऑर्डर. पण इन्व्हर्जन मध्ये काय केलं जातं? वर्ड ऑर्डर बदलली जाते, त्याला म्हणायचं इन्व्हर्जन. फॉर एक्झाम्पल एक वाक्य असं आहे पहा, एक वाक्य असं आहे, द सन शाइन्स. द सन शाइन्स. आता यातला बेसिक सेंटेन्स काय आहे पहा, द सन शाइन्स. ह्यातला वर्ड ऑर्डर काय आहे? द सन काय वाक्यामध्ये आलेला आहे? किंवा बघा तुम्ही वाक्यामध्ये काय आलेलं आहे पहा, द सन वाक्यात काय आलंय बघा. बघा द सन. द सन वाक्यात काय आलेलं आहे? सब्जेक्ट. आणि शाइन्स काय वाक्यामध्ये? प्रेडिकेट किंवा वर्ब आहे. मग हे वाक्यरचना कसे आले बघा, बेसिक स्ट्रक्चर म्हणून वाक्यरचना काय आले? S प्लस P अशा वाक्यरचना आली या ठिकाणी. S प्लस P किंवा S P आली आहे. हे वाक्यरचना आपण असे करू शकतो बघा, S प्लस P किंवा SP. म्हणजे हे काय आहे? SP आहे ते काय आहे? सेंटेन्स कसला आहे? बेसिक सेंटेन्स आहे, बेसिक आहे, फिक्स सेंटेन्स आहे. आता हे जे आपण वाक्यरचना बदलले तर कसं तयार होईल सेंटेन्स? हे वाक्यरचना बदलूया. काय करूया आपण इथं प्रणाली, द सन शाइन्स त्याऐवजी काय करू आपण या ठिकाणी? शाइन्स द सन. या ठिकाणी शाइन्स वाक्यामध्ये काय आलंय? प्रेडिकेट आले. आणि द सन काय वाक्यामध्ये? सब्जेक्ट आले. मग हे वाक्यरचना कसे झाले पहा, ह्या ठिकाणी आपण PS झाले. म्हणजेच काय झालं? एक प्रकारचं काय केलं आपण या ठिकाणी? इन्व्हर्जन केलं. म्हणजे बेसिक आणि डिराइव्हड. म्हणजे हे बेसिक आहे. इन्व्हर्जन म्हणजेच काय? एक प्रकारचं काय केलं आपण? डिराइव्हड स्ट्रक्चर घेतलं. हे डिराइव्हड स्ट्रक्चर घेतले. ओके. किंवा अजून एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी. टॉम फेल डाऊन वाक्यरचना सरळ करू आपण. टॉम फेल डाऊन. या ठिकाणी वाक्यरचना काय आले? टॉम वाक्यात काय आले? सब्जेक्ट आलेला आहे. फेल काय वाक्यामध्ये? प्रेडिकेट आहे. डाऊन वाक्यामध्ये ॲडव्हर्बियल आलेला आहे. म्हणजे वाक्यरचना कशा आले पाहे? SPA. म्हणजे बेसिक आहे, ते बेसिक आहे. आता आपण ह्याचं काय करूया? आपण इथे इन्व्हर्जन करूया. इन्व्हर्जन कुठलंही करा. अगोदर A घ्या किंवा अगोदर P घ्या. अट्रॅक्टिव्ह करूया. अगोदर A घ्या. म्हणजे कसं येणार आहे? डाऊन फेल टॉम. हे बऱ्याच परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. मग डाऊन वाक्यामध्ये काय आलेलं आहे? ॲडव्हर्बियल आलेलं आहे. फेल वाक्यात प्रेडिकेट आलेलं आहे आणि टॉम सब्जेक्ट आलाय. म्हणजे वाक्यरचना कशा आले? हे APS. म्हणजे हे काय केलं आपण? इथं वाक्यरचना बदलली म्हणजे काय झालं? हे इन्व्हर्जन झालं. किंवा या ठिकाणी काय म्हणू आपण? ह्या ठिकाणी बेसिक आणि हे डिराइव्हड झालं. डिराइव्हड म्हणजेच काय झालं? एक प्रकारचं आपण काय घेतलंय ते
इन्व्हर्जन. कळालं तुम्हाला? थँक्यू.